नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून नुकताच कालबद्ध सूची कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना तयार करण्यात येणार असून दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये प्रभाग रचना जैसे थे अर्थात 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक होणार असून ही 4 सदस्यीय प्रभाग पद्धती नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार किंवा कुणाच्या फायद्याची ठरणार यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 2011च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जाणार असून यामुळे पुण्यात 42 प्रभाग आणि 165 इतकी नगरसेवकांची संख्या असणार आहे. पुणे महानगरपालिकेत 34 गावं समाविष्ट करण्यात आली होती. यापैकी उरुळी देवाची आणि फुरसुंगी या 2 गावांची स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करण्यात आल्यानंतर ही गावं पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळण्यात आली. यानंतर उर्वरित 2011च्या जनगणनेनुसार पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांची लोकसंख्या 34,81,900 आहे आणि त्यानुसार प्रभागांची संख्या ही 42 इतकी राहणार असून नगरसेवकांची संख्या 165 राहणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांनी सादर करावी व त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवर असणार आहे. या मान्यतेनंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांनी तयार करावी व त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांवर राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकती व सुनावणीनंतर अंतिम केलेला प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल व त्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला मान्यता देतील आणि महापालिका आयुक्त ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. दरम्यान ही 4 सदस्यीय प्रभाग पद्धती सत्ताधारी पक्षाच्या अर्थात भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडेल असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. प्रत्यक्षात मात्र या 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा कुणाला झाला हे चित्र निवडणुकीच्या निकालात अर्थात मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.